STI मुख्य परीक्षा 2012. समजा एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने गोळा करून आपल्या वर्ग शिक्षकाकडे जमा केले. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने रुपये 91 घातले व सर्व रुपये 2016 आपल्या मुख्याध्यापकाच्याकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले? प्रश्न काय बघा, एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच रुपये प्रत्येकाने जमा केले. आपल्याला विद्यार्थी संख्या माहित नाही, मग आपण असं म्हणूया, विद्यार्थी संख्या x मानू. म्हणून त्यांनी जमा केली रक्कम बरोबर किती होणार? x गुणिले x बरोबर x चा वर्ग. कारण जेवढे विद्यार्थी आहेत तेवढीच रक्कम प्रत्येकाने जमा केली. म्हणजे 10 विद्यार्थी असेल तर प्रत्येकाने 10,000 रुपये काढायचे, 100 रुपये होणार. 20 विद्यार्थी असेल तर प्रत्येकाने 20 रुपये काढायचे. 30 विद्यार्थी असेल तर प्रत्येकाने 30 रुपये काढायचे. 30 गुणिले 30 900 असं होणार. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढीच रक्कम प्रत्येकाने काढायची. x विद्यार्थी संख्या आणि x रुपये प्रत्येकाने काढले, उत्तराला x वर्ग. मग ह्या x वर्ग मध्ये शिक्षकाने किती रुपये मिळवले? 91 रुपये मिळवले. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने 91 रुपये घातले व सर्व 2116 रुपये मुख्याध्यापकाकडे जमा केले. मग मुख्याध्यापकाकडे किती रुपये राहिले? 2116. आता अधिक 91 तिकडे वजा होणार. असं होणार x वर्ग बरोबर 2116 वजा 91. म्हणून x वर्ग बरोबर 2116 तून 91 वजा करायचे. 2025. मग वर्गमूळ घेतले तर x बरोबर, हा कोणाचा वर्ग आहे? तर हा वर्ग आहे 45 चा. 45 चा वर्ग 2025 आहे, उत्तराला 45. म्हणजे विद्यार्थी संख्या होती 45. प्रत्येक विद्यार्थ्याने रक्कम काढली 45. त्या विद्यार्थ्याने रक्कम जमा केली 2025. शिक्षकाने 91 रुपये मिळवले आणि 2116 रुपये देऊन टाकले. पर्यायाला C 45 विद्यार्थी.